त्याच वेळी सगळ्यात मोठी धोक्याची घंटा असते. त्यामुळे राजकारणात असं कधीही आपण म्हणू नये की राजकीय विरोधक नाही. राजकीय विरोधक कायम कोणाच्या ना कोणाच्या रूपानं असतात आणि ते असायलाही पाहिजे. दादा 31 मेला सिद्धाराम म्हेत्रे प्रवेश करणार आहेत एकनाथ शिंदे. तुम्ही त्या प्रवेश समारंभाला उपस्थित राहणार, त्यांचं स्वागत. आता बघा, आता तुम्ही त्यांना निमंत्रण देऊन उपयोग नाही. आता आयोजक कोण आहेत त्यांचं निमंत्रण आलं तर मी विचार करेन. पण मी 24 तारखेपासून बाहेरगावी आहे. अद्याप त्यांचं काय तसं आलं तर त्यांना विचार. एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचं मला आदर आहे आणि मी त्या दिवशी गावात असेल तर नक्की त्यांच्या स्वागताला म्हणता नाही काय अडचण. ते असंही म्हणाले की मी अनेक दुश्मन सिद्धराम पाटलांचा उल्लेख केला. उल्लेख करता त्यांच्यासोबत मी विरोधात लढलोय आणि सचिन कल्याण माझ्या तालमीत तयार झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना कोणती अडचण येणार नाही असं ते केलं. सिद्धाराम म्हेत्रेच्या तालमीत मी तयार करू कधी त्यांनी एकदा सांगा मला. माझं मी असताना सांगा. मी देवेंद्र फडणवीसांच्या तालमीत तयार झालो. मी माझ्या पक्षाच्या तालमीत तयार झालो. मी असल्या कोणाच्या तालमीत तयार झालो नाही. माझा नेता, माझं सर्वस्व, माझी पार्टी आणि माझा नेता, बाकी कोणी. उल्लेख काही दिवसांपूर्वी प्रसंग घडला होता. शंकर म्हेत्रे जे आहेत त्यांनी एक विधान केलं होतं 2 नंबर धंद्यांच्या अवैध धंद्याच्या संदर्भाला. शंकर म्हेत्रे देखील प्रवेश करण्याची शक्यता कारण ते आज व्यासपीठावरती होते. अशी लोक जे 2 नंबर धंदे अवैध धंद्याला समर्थन करतात त्यांच्या विरोधात तुम्ही लढत होता. ती लोक जर मित्र पक्षामध्ये येणार असेल तर त्यांचा प्रवेश मित्र पक्षामध्ये होऊ नये किंवा अशा लोकांना ज्यांना आपण विरोध करू त्यांचा होऊ नये यासाठी आपण कुठलेही प्रयत्न न करता केवळ त्यांचं स्वागत करणार. हे बघा, मी ज्यावेळी आमदार झालो जे अवैध धंदे यांचे होते ते सगळे बंद केले आणि आताही अवैध धंदे वाचवण्यासाठी जर त्या हेतूनही हे जर महायुतीत येत असतील तर असे कुणीही महायुतीत येऊन जावं मी असा विचार नाही करणार. अक्कलकोटचे जे अवैध धंदे ह्यांचे बंद झाले होते हे सत्तेत आले काय नाही आले काय, धंद्यासाठी जर तडजोड करून घेत असतील तर ते कदापि मान्य नाही होणार आणि ते चालूही केलं जाणार नाही. बाकी आमची विचारधाराशी जोडून घेतले, आमच्या सोबत झालं तर आम्ही स्वागत करू. दादा, कुठेतरी मित्र पक्षाच्या मध्ये विरोधातल्या नेत्यांना प्रवेश दिला जातोय, भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या पुढे भावना दुखावल्या जातात, त्याच्यामुळे काही दुखायचं कारण नाही. आमची महायुती बळकट व्हायला लागते. ते बघा, एखादा राजकारणात होत असतं कमी जास्त थोडंसं, पण काय अडचण नाही. शेवटी महायुती, हे बघा, आमचा विरोध काँग्रेस आहे आणि काँग्रेस संपायला लागला ह्याचा आनंद आहे. ज्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झाडाखाली हे वाढले, काँग्रेस सोडून बाहेर पडत आहे आणि आमचं मूळ विरोध काँग्रेस आहे. काँग्रेस सोडून जर बाहेर येत असेल तर आम्हाला अडचण नाही, आम्ही स्वागत करू. ज्या पद्धतीने पक्ष प्रवेश सुरू शिंदेगडामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत हे पाहता भाजप आणि शिंदेगड हे कुठे कुठे वेगळे करण्याची शक्यता दिसते. सगळ्या राजकारणात काहीही होऊ शकतं. त्याचं प्रिडिक्शन कधीही कसंही कुठेही करता येत नाही. त्या वेळेचा निर्णय, त्या वेळेची परिस्थिती बघून तो निर्णय घेतला जातो आणि विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आजपर्यंतचा ट्रेडिशन असंच आहे की स्थानिक नेत्यांना त्याचा अधिकार दिला जातो. निवडणुकीच्या वेळी सगळे नेते म्हणून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ.